षटकांसाठी. आणि सामन्यामध्ये जर का विचार केला तर दोन्ही संघांमध्ये खूप चांगले फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक अशी ही टीमची चांगली बांधणी केलेले संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देऊ संजयजी पंचाळी सर, तदनंतर जीवन गावंड, अनिल आणि गणेश टेंबे सरांना आम्ही धन्यवाद देऊ. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला 4 पंच पाहायला मिळत आहेत. आमच्या रायगड समालोचन असोसिएशनच्या अंतर्गत आज अनिल टेंबे सर, गणेश टेंबे सर आणि जीवन गावंड सर पाहायला मिळतील. तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा रोशन तुझं देखील पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळच्या सत्रापासून तुझी मेहनत, प्रचंड मेहनत जरी म्हटलं तरीही चालेल, सोबत तू जोडला गेला स्कोरर ची भूमिका. यावेळेला पहिलाच बॉल येतोय, हा वाईड आहे. वाईडने सुरुवात झाली, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळती एक धावण संघाची एकूण धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 1 वर. षटक क्रमांक 1 सुरू आहे. और विकेटनं गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. याही वेळेला लाईन खराब आहे, आउटसाइड द लेग स्टिक आहे. पण आमच्याकडे पुन्हा एकदा हात पसरवून इशारा करतायत की हा देखील असेल. पुन्हा एकदा नियम क्रमांक 22चं उल्लंघन झालंय, मग येतोय हा वाईड बॉल. या परिसराचा विचार केला तर मागच्या बाजूला मेट्रो लाईन साडी ही एक टेक्नॉलॉजीचा वापर करत एक प्लांट आपल्याला पाहायला मिळतं ना. इथे काय घडतंय, एरियल अटॅक बाय मिस्टर रोहित जाधव. हिट जाधवच्या बॅटमॅनने येतोय हा पहिला षटकार आणि ही गेट्स ऑफ द मार्क विथ ह्यूज 6. षटकार एकूण धावसंख्येला आकार देत असताना एकूण धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 8 वर. आता मात्र थोडंसं दडपण जाणवत असेल. चला नवीन चेंडू द्या. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, 30 ते 35 सेकंदाचा तो अंतर गाठेल, परत येईल, परत 30 ते 35 सेकंद. म्हणजे एक चेंडू जर का सीमारेषा बाहेर जातोय तर तो चेंडू परत आणण्यासाठी आपल्याला स्पेंड करावा लागतोय तो 1 मिनिट. आणि तो 1 मिनिट जर का वाचवायचा असेल तर प्रत्येक एका जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे तुमचा स्वयंसेवक उभं राहणं हे महत्वाचं आहे. ही रणनीती असायला हवी. आणि इथे हा चौकार येतोय, एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती तब्बल, चौकार आलाय, चौकाराने एकूण धावसंख्या झाली आहे ती 6. स्लॉक करायचा होता, बॅटचा कडा लागला, इनर एज लागली आहे. चेंडू गेलाय शॉर्ट फाईन लेग मध्ये, अंतर्वर्तुळामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि धाव मिळतीये फक्त 1 आणि 1 धावणं. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर होतीये, पोहोचलाय धावफलक तो बिनबाद 7 वर. षटक क्रमांक 1 सुरू आहे. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते धीरज याच्या गोलंदाजी समोर आता समोर आहे तो विनोद. डावखुरे हाताचा फलंदाज आहे आणि डावखुरे हाताचा फलंदाज तेही विनोद नामक आणि पूर्वार्धामध्ये आलाय. म्हणजे एक्सप्लोजिव्ह जरूर आपल्याला फलंदाजी पाहायला मिळेल. त्यानं पवित्र घेतला अगदी रिषभ पंत स्टाईलनं, जिथे बरोबर प्रॉपिंग क्रीजच्या आतमध्ये थोडासा उभा राहिलाय, म्हणजे क्रीजचा वापर केलाय. पहिलाच बॉल उडवलाय, डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक आणि झेल इथं पकडतील आणि फलंदाज विनोद OUT आउट, बॅक टू डग आउट. धीरज याच्या गोलंदाजीमधील पहिला इंचू मात्र चावलाय. खऱ्या अर्थानं पहिला फलंदाज बाद झाला. पहिल्याच चेंडूवर मात्र पहिलं यश मिळालंय ते गोलंदाज धीरज याला आणि विनोद सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये मिळालेलं हे यश नक्कीच येणाऱ्या चेंडूंमध्ये थोडासा आत्मविश्वास जरूर देतील अराउंड द विकेटनं. याही वेळेला ओव्हरपिच, परंतु या ओव्हरपिच चेंडूचा फायदा उचलता आला नाहीये. फ्रंट फूटवरनं जागा बनवून चेंडू खेळून काढायचा होता. त्याने नंतर दाखवलंय की हा स्टेट डाऊन द ग्राउंड स्टेट बॅटर स्ट्रोक अगदी सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या स्टाईलनं खेळून काढला असताना तर जरूर हा फटका सजवता आला असता, परंतु वेळ गेली. भूतकाळ नक्कीच
याही वेळेला पहा इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. बेल्स डिसलॉज अँड बॅट्समन वन्स अगेन आउट. बुलेट ट्रेन प्रमाणे सुरुवात झाली होती, परंतु या षटकामध्ये शेवट अगदी मी म्हणेन जशी मालगाडी धावते ना अगदी तशीच झाली आहे. चौकारानं सुरुवात झाली, झडप गतीनं सुरुवात झाली, त्यानंतर मात्र पहिला ब्रेक थ्रू जसा गोलंदाजाला मिळाला त्यानं मात्र पुन्हा एकदा दुसरा बॉल डॉट बॉल फेकत संघाला कमबॅक करून दिले. गोलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच बोरघर या संघाचा अतिशय नामांकित असा हा खेळाडू. जिथे वयवर्षाचा विचार केला तर अगदी मी म्हणेन 20 ते 22 या वयोगटामधील हा खेळाडू जरूर असावा. आणि अगदी बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग आहे. ज्या पद्धतीनं हार्दिक पांड्या स्ट्रॉंग बॉडी लँग्वेजनं मैदानामध्ये उतरतो ना अगदी तसाच बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग असणं हे प्रतिस्पर्धी संघासाठी मात्र एक खूप चांगलं चॅलेंज असतं. आणि म्हणूनच की काय रोहित शर्माची बॉडी लँग्वेज नेहमीच IPL मध्ये नव्हे तर त्याही पलीकडे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतीय संघाला जेव्हा जेव्हा प्रतिनिधित्व करतो तेव्हा तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यासोबत सर्वच खेळाडू असतील, परंतु बॉडी लँग्वेजचा विचार केला तर बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग असणं हे क्रिकेटचा खेळ करत असताना मी म्हणेन महत्त्वाचं आहे. यावेळेला अंतिमच्या षटकामध्ये अंतिमच्या चेंडूवर धाव मिळतीये फक्त एक 21 ओव्हर. एकूण धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद, त्या फक्त सिंगल डिजिट मध्ये 2 बाद 8. चढा है रंग चढेगा. जरूर याही खेळाला रंग कसा चढेल हे आपण पाहूया. पहिल्या षटकामध्ये जरूर आपण रंग पाहिलाय. तर पहिला चौकार, त्यानंतर गोलंदाजानं केलं कमबॅक. धीरजनं 5 चेंडूमध्ये शेवटच्या 5 चेंडूमध्ये धावा अंकित केल्या त्याने फक्त 4 आणि गडी बाद केले त्यानं 2. म्हणजे महत्वाचे 2 फलंदाज सलामीचे दोन्ही फलंदाजांना परतवून लावलं आणि एक्सप्लोजिव्ह 2 फलंदाज बाद झाले. त्यानंतर मात्र उर्वरित फलंदाजांना मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी फलंदाजी करता आली नाहीये. सिंगल डिजिटमध्ये प्रवास सुरू झालाय आणि आता मात्र फलंदाजी साकारायची असेल तर ओमकार कदम आणि संदीप यांना मात्र मोठी फलंदाजी साकारावी लागेल. गोलंदाज ओव्हर द विकेटने येतात. आगली वेगळी भूमिका त्यांची आहे. सरावापासून थोडासा वंचित आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, कारण बॉडी लँग्वेज म्हणून इतकं तर आपण करू शकतो, सराव तितकासा नाहीये, परंतु तेही पलीकडे काय तर तुमच्याकडे जिद्द आहे, चिकाटी आहे, त्या चिकाटीने मैदानामध्ये उतरलाय हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो सागर रिंगे. हॅलो हॅलो. इथे धावा किती अंकित केल्या? 3 धावा. इतकी गरमागरमीच्या इथे वातावरणामध्ये अशा या 3 धावा फिटनेसला चॅलेंज करत असताना दोन्ही बांध्यांचा विचार केला ना तर दोन्ही खेळाडू सडपातळ बांध्याचे. बघितलं गेलं तर 50+ अराउंड वेट असेल आणि इतकं वेट असेल तर क्रिकेटला साजेशी अशी पर्सनॅलिटी. आणि या पर्सनॅलिटीला मी जर सांगायचं झालं तर इतक्या गरमागरमीच्या वातावरणामध्ये या धावा अगदी सहज अंकित केल्या गेल्या धावा मिळतील. 3 एकूण धावसंख्या झाली आहे ती 12 ही धावसंख्या. षटक क्रमांक 2 सूर्य सागर रिंगे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
थोडीशी क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. फलंदाजी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टर ओमकार कदम बॅकफुटवरनं कट केलाय चेंडू, गेला बिहाइंड द स्टिक्स. स्वॉप डिसमिसल. बॅट्समन वन्स अगेन OUT आउट. डीजे मास्टर ही रोमॅन्टिक सॉंग्स सादर करत असताना प्रत्येकाच्या भावना जागृत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील या ग्लॅमर वाढवण्यामध्ये तितकंच सहकार्य आहे. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन असे ब्रिटिश म्हणतात. भारतामध्ये क्रिकेट इज अ गेम ऑफ ऑल्सो एंटरटेनमेंटचं पॅकेज आपण म्हणतो. याही वेळेला चेंडू हवेमध्ये डीप कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून छेदून भेदून हा चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार आणि येतोय हा उत्तुंग असा षटकार. या गाण्याचा अर्थ ज्यांना माहिती असेल ना त्याने क्विक आमच्याकडे संपर्क साधा. 100 रुपीज कॅश प्राइज आम्ही आयोजकांच्या वतीनं जाहीर करतोय. ओढ विकेटनं गोलंदाज तयार आहे. थोडीशी मागणी गोलंदाजी. याही वेळेला बॅट अगोदरच फिरवली आहे. बॅटानं पॅडच्या मध्ये चेंडू अदला इन स्विंग झाला आणि अगदी मी म्हणेन चेंडू आणि चेंडू फलीमध्ये होत नाहीये संपर्क आणि त्यामुळेच इथे हा येईल डॉट बॉल. थोडंसं आत्मचिंतन केलं जाते फलंदाजाच्या माध्यमातून. बॅटमधून येतो एक षटकार जरूर. संदीप याचा फलंदाजीचा विचार करता उंच कोरा त्याचा बांधा आहे. क्रिकेटला साजेशी अशी त्याची पर्सनॅलिटी आहे. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर आलाय. या वेळेला बॅकफुटवरनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे बॅट फिरवली होती. चेंडूची लाईन खराब आहे असं पंच आम्हाला इशारा करतायत आणि पंचांचं देखील तितकंच कौतुक करावं असं वाटतंय. कारण या रणरणत्या उन्हामध्ये आज आमच्या स्पर्धेशी जोडले गेलेले जीवन गावंड त्यानंतर अनिल टेंबे गणेश टेंबे सर आमच्या रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनच्या अंतर्गत या आज स्पर्धेमध्ये जोडले गेलेले आमचे पंच पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर नेरूळ गावातील संजयजी पंचाळी सरांचा देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. याही वेळेला बॅट अगोदरच फिरवली आहे. याही वेळेला ज्या पद्धतीनं KL राहुल डॉट बॉल खाल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं त्याचे जेस्चर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत ना अगदी त्याच प्रकारे त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज जिथे षटकार आला त्यानंतर अंतिमचे 2 बॉल डॉट फेकतोय आणि इथे मात्र सामन्यामध्ये कमबॅक करतोय तो गोलंदाज इन षटक क्रमांक 2 मध्ये आलाय तो सागर रिंगे. आता अंतिमचा पवित्रा घेतलाय. आता षटकार येत नाहीये आणि म्हणूनच की काय चांगली अंडरस्टँडिंग क्रिकेटची गेमचं सेन्स असणं क्रिकेट या खेळामध्ये सेन्सला देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मोठा फटका येत नाहीये ना तर मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये एक चेंडू डॉट फेकण्या व्यतिरिक्त काय आहे सोल्युशन तुमच्याकडे तर सिंगल आणि डबल धावेवर एकेरी आणि दुहेरी धावसंख्येवर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं आणि धावपलक हलतं ठेवावं. तेच केलं गेलंय. आफ्टर 2 ओव्हर्स एकूण धावसंख्या झाली आहे ती गडीबाद झाले 3 आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 3 बाद 21. न्यू बॉलर मिस्टर अशोक सुतार. पहिलाच बॉल फुलटोस होता मेजवानी आणि मेजवानी दोन्ही हस्ताने मुक्त हस्ते स्वीकारली आहे आणि पहिल्याच बॉलवर अटॅक करत बॅट्समन विकी एक स्टायलिश फटका सजवत क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना त्याच्या बॅटमन येतोय हा पहिला षटकार आणि या षटकाराने एकूण धावसंख्या पोहोचली तब्बल 27 वर. रेड हॉट टी शर्ट, डोळ्यांवरचा चष्मा, डोक्यावरची काली कॅप
अट्रॅक्टिव्ह स्टान्स आपल्याला पाहायला मिळाला. इथे काय घडतंय, परंतु याही वेळेला नशीब जर का बळवंत असतील ना तर मात्र असं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. जिथे एका बाजूला विकेट हिट करता आली नाहीये त्याला फलंदाज संदीप याला पहिलं जीवनदान तिथे मिळालं. नॉनस्टाकर एंडकडे देखील त्या गोलंदाजाला फक्त ग्रीप करायचं होतं आणि फक्त बेल्स डिसलॉज करायच्या होत्या, तेही त्याला जमलं नाहीये. दोन्ही फलंदाजांना मिळतीये संधी. आता मात्र संधीचा फायदा उचलेल का, क्षेत्ररक्षक आहेत चूक करतील आणि वन बाउन्स चेंडू गेलाय बरोबर डीप मिड विकेटचं क्षेत्ररक्षक गाठत हा चेंडू गेलाय सीमारेषा पार येतोय. हा या इनिंग मधील दुसरा चौकार आणि एकूण धावसंख्या पोहोचली ती तब्बल 32 वर. अर्ध विकेटनं गोलंदाज तयार आहे. धावसंख्या 32 झाली आहे. याही वेळेला अटॅक केलाय आणि क्षेत्ररक्षक पोहोचायचा प्रयत्न केलाय. साइड स्क्रीनला आदलत भेदत छेदत हा चेंडू गेलाय. पुन्हा एकदा बिग हिट बिग ब्लो षटकार. नाही जाना बरेच जणांच्या भावना जागृत केल्या या गाण्यानं आणि हे गाणं ज्याचं आहे त्याचा अजूनही विवाह होण्याचं बाकी आहे बरोबर. आणि आपण वाट बघतोय आणि इथे आपण मैदानाकडे जाऊया जिथे धावा मिळतात या दोन आणि एकूण धावसंख्या झाली या दोन षटकांच्या अखेरीस तिसरं षटक प्रगती पथावर असताना अंतिमच्या टप्प्यात आपण आहोत. अशोक सुतार गोलंदाजी मार्कवर अंतिमचा फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. याही वेळेला चेंडू उडवलाय आणि इथे तो अंतिमच्या चेंडूवर चौकार आणि काय संघर्ष केलाय पहा. धावसंख्या पोहोचली ती तब्बल 44 आणि 18 मध्ये धावा काढायच्या आहेत त्या तब्बल 45. बोरखर या संघाचा जबरदस्त खेळ. आता तामसडे संघाची एक प्रयत्न आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि धावा काढायच्या आहेत त्या तब्बल 45. चला टीम कॅप्टन ऑफ हलदुले आपण वॉर्मअप करून घ्या आणि या मॅच मधनं विजेता संघ तुमच्याशी जरूर एक हात करण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळेल. हलदुले टीमचे कॅप्टन तुमचा स्क्वॉड आपण रेडी ठेवायचं आहे. नेक्स्ट 15 मिनिट्स वी आर कव्हरिंग नेक्स्ट मॅच बिटवीन टीम हलदुले अँड विनिंग टीम ऑफ द करंट मॅच. आणि आज खूप चांगला अनुभव आम्हाला देखील आलाय तर आम्ही पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं धन्यवाद देऊ या संपूर्ण आयोजनाला. खूप चांगलं ग्लॅमर खूप चांगली ग्लोरी या स्पर्धेची. आयुष्य म्हणजे अनुभव, आयुष्य म्हणजे प्रयोग, आयुष्य म्हणजे अपेक्षा आणि खऱ्या अर्थानं या सर्वांचं समीकरण म्हणजेच आयुष्य. कालचा दिवस हा अनुभव आणि आजचा दिवस हा प्रयोग आहे. उद्याचा दिवस ही अपेक्षा असते आणि म्हणूनच की काय उद्या देखील या स्पर्धेसोबत ग्लॅमर वाढवण्यासाठी दोन नवीन समालोचक पाहायला मिळतील. आज ज्यांनी या स्पर्धेला खूप चांगला आकार दिला ते आमचे मित्र राहुल शिरसाट प्रिन्स यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. खूप चांगली रंगत खूप चांगली संगत आणि खूप चांगला अनुभव आज त्यांच्यासोबत आम्हाला मिळाला. कशी चहाची कशी मांडणी झाली पहा.
गोरा गोरा. राहुल, प्रत्येकाला नवरा गोरा गोरा पाहिजे, मग आपल्या सारख्यांचं होईल काय? आता स्टेजवर प्रत्येकाच्या हातात चहाचा कप आहे. अजूनही चहा साक्ष देतोय की गोऱ्या गोऱ्या दुधापेक्षा अजूनही चहाचे दिवाणे जास्त आहेत. आणि चला लवकरात लवकर डिसिजन घ्यावा आणि मॅचला आपण प्रारंभ करायचा आहे. वी आर रेडी टू मूव्ह ऑन. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावा असं टार्गेट इथं सेट केलंय. प्रति एका षटकामागे 15 धावांची सरासरी रिक्वायर्ड रन रेट, चेसिंग रन रेट ज्याला आपण म्हणतो. आणि हे चेसिंग रन रेट जर का चेस करायचं असेल तर फलंदाजी कशी असायला हवी, फलंदाजी कशी होईल हे जरूर तुमच्यासोबत आता मात्र येणाऱ्या सामन्यांमध्ये जरूर मॅचमध्ये मजा येईल. कारण दोन्ही संघ जर बघितले गेले या मॅचमध्ये आणि इथून पुढच्या मॅचेसमध्ये जरूर प्रतिस्पर्धी संघावर मात करून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेले सर्व संघ आपल्याला पाहायला मिळतील. जिथे ज्या ज्या संघांनी आपल्याकडे असलेली गुणवत्ता सादर केली आहे ते सर्व संघ इथून पुढे मात्र खेळ करताना पाहायला मिळतील. म्हणजे काय तर इथून पुढे समबलशाली म्हणजेच एका बाजूला जरूर आपल्या दुर्योधन तर एका बाजूला आपल्याला भीम पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे दोन फलंदाज पाहायला मिळतील. एका बाजूला इंद्राचा ऐरावत तर एका बाजूला यमराजाचा रेडा आपल्याला पाहायला मिळेल. तर अशी धुंद फेदुंद असे सामने पाहायला मिळतील. तर या सामन्यामध्ये 18 मध्ये 45 असं समीकरण असताना समोर येतोय स्ट्रायकर एंडवर मिस्टर धीरज पार्टे आणि त्याचे बंधू अमोल पार्टे. पहिलाच बॉल ऑन द बॉलिंग मार्क. षटक क्रमांक 1 मध्ये आलाय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी जर का झाली ना तर मॅचमध्ये चांगली पकड मजबूत करतील फलंदाजी करणारा संघ अर्थातच तामसडे संघाच्या वतीनं. मागच्या इनिंगमध्ये देखील सुरुवात वाईडनं झाली होती. याही इनिंगमध्ये सुरुवात वाईडनं झाली आहे. वाईड म्हणजे कधी कधी वाईड हा एक रणनीतीचा भाग असतो. फलंदाजाचा कॉन्सन्ट्रेशन फेल करण्यासाठी किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी ही राखलेली एक रणनीती असते. त्या रणनीतीचा भाग अर्थातच महेंद्रसिंग धोनी यांना देखील आपण कित्येक वेळेला पाहिलंय. या वेळेला काय घडते पहा. आता मात्र इथे चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅच इज टेकन बॅट्समन ओ युटी आउट. ओमकार यांना पकडलाय झेल आणि फलंदाज आउट. बॅक टू डगआउट.
पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. आता रणनीती कशी असेल? डावखुऱ्या हाताचा फलंदाज लॉन्च केला मैदानामध्ये. आता रणनीती बदलली आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये आला आहे तो भावेश पार्टे. हे सर्व पार्टे बंधू आपल्याला पाहायला मिळतील आज फलंदाजी करताना. मोरसडे या संघाच्या वतीनं, तामसडे या संघाच्या वतीनं माफ करा. चला लवकरात लवकर एक्झिक्यूट करायचे आहे. क्विक क्षेत्ररक्षण संघ, आपण काय एक्स्ट्रा टाइम घेत आहे? चला 5 मिनिटांचा अवधी आहे. विदिन दिस 5 मिनिट्स यू सपोज टू कव्हर फर्स्ट ओव्हर. अजूनपर्यंत आम्हाला 3 मॅचेस खेळवायचे आहेत. ओहो हो 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 हो, इथे इनसाइड आउट. काय फटका सजवलाय. ताकद आणि बुद्धीचा वापर केलाय आणि पहिला चौकार आलाय. खूप चांगली बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते ती तामसडे संघाची. बॉडी लँग्वेज मगाशी उल्लेख झाला. तुमच्याकडे असलेली गुणवत्ता तुम्हाला सादर करावी लागते आणि त्यानंतरच तुमची ओळख, तुमचा परिचय तुम्हाला टेनिस क्रिकेट विश्वाला देता येईल. पोलादपूर तालुक्याला तुम्ही जरूर बिलॉंग करताय, परंतु हा खेळ सुरू आहे नवी मुंबईच्या ऐरोलीच्या या मैदानामध्ये. याच क्रीडांगणावर तुम्हाला हे बक्षीस, ही ट्रॉफीज मिरवण्याची संधी मिळेल. पण केव्हा? तुमचा खेळ जेव्हा खूप चांगल्या दर्जाचा होऊन विजय संपादित होईल. या वेळेला चूक करतोय तो क्षेत्ररक्षक संदीप, आणि संदीप याच्या हातामधनं निसटलेला हा झेल इथे मात्र जीवदान मिळेल ते फलंदाज भावेश अमोल पार्टे याला. आणि अमोल याच्या बॅटमधनं आलेला चौकार, त्याच्यानंतर एक धाव तो वैयक्तिक खेळतोय 5 वर आणि संघाला पोहोचवलंय. षटक क्रमांक 1 सुरू असताना 1 गडी बाद 6 वर. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, उजव्या हाताचा गोलंदाज आहे, माफ करा. अराउंड द विकेटने येत आहेत. इथे मात्र अपर कट करायचा होता. अपर कटचं इन्व्हेंटर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर. असे कित्येक इन्व्हेन्शन आपल्याला प्रिन्स या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले. विकी खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं गेलं तर TM डिल्शान श्रीलंका संघाचा, त्याच्या माध्यमातून डील स्कूप आपल्याला पाहायला मिळाला. इथे या वेळेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अंडरनीथ. विल ही बी एबल टू टेक द कॅच? नो नो नो, इट्स ड्रॉप्टेड. षटक क्रमांक 1 सुरू. एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती 7 वर. कॉल खऱ्या अर्थानं मिडॉनचा क्षेत्ररक्षकाने घ्यायला हवा होता, परंतु कॉलिंग जमलं नाही आहे. कॉलिंग मिस झाल्यानंतर मात्र इथे संवादामध्ये पडते अंतर आणि झेल इथं निसटतोय. त्यानंतर मिळतीये धाव. 1 आणि 1 धावण संघाची एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती तब्बल 7 वर. षटक क्रमांक 1 सुरू. अंतिमचा काही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. डावखुऱ्याचा फलंदाज आता समोर येतोय तो अमोल पार्टे. ऑन स्ट्राईक. आउटस्विंग केलाय. अगेन्स्ट द स्पिन खेळायचंय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अगेन्स्ट द स्किन आणि ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला विथ द स्पिन चेंडू खेळावे लागतात, परंतु रणनीती बदलली होती. संधी निर्माण करून दिली होती आणि संधी निर्माण करून देण्याचं काम असतं गोलंदाजाचं आणि ती संधी उचलण्याचं काम असतं ते क्षेत्ररक्षकांचं. क्षेत्ररक्षकांची मिळत नाहीये साथ, मोबदल्यात मिळतीयात या धावा. एकंदरीत अंतिमच्या चेंडूवर 21 ओव्हर. एकूण धावसंख्या झाली आहे ती फक्त 8 आणि गडीबाद झालाय तो 1 आणि आफ्टर 1 ओव्हर एकूण धावसंख्या झाली आहे ती 8. नवीन गोलंदाज सचिन कदम. सचिन हे नाव जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या पटलावर ऐकायला मिळतं ना, एक खूप चांगली ऊर्जा या सचिन नावामध्ये. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांना अभिमान असावा या मुंबईचे सुपुत्र आणि तुम्हा सर्वांना अभिमान असावा हे नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांची सुरुवात झाली त्यानंतर मात्र भारतीय संघाला खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व केलं. 24 वर्षाचा त्यांचा कालखंड. शतकांचा शतकवीर
म्हणून ज्यांना खऱ्या अर्थानं संबोधलं जातं लिटल मास्टर. आणि या वेळेला मात्र बॅकफुटवरनं इथे हा चेंडू खेळून काढलाय आणि येतोय हा बॅट्समन अमोल पाटे याच्या बॅटमधनं षटकार. बिग हिट, सिक्सर. अराउंड द विकेट. या वेळेला मात्र इट्स बिगर दॅन बिफोर. ओ बॉय दॅट्स गॉन अप इन द स्काय फॉर अ ह्यूज सिक्स. 2 in a row now. Consecutive sixes by Mr. अमोल पाटे. याचा हा जबरदस्त एरियल अटॅक. आक्रमण केलंय. धावसंख्या पोहोचलीये तब्बल 20 वर. जेव्हा षटकार येतात ना तेव्हा मुळात धावसंख्या विचारायला हवी ती फलंदाजी करणाऱ्या संघानं. परंतु दडपण जर का तुमच्याकडे असेल ना, ज्या संघाकडे दडपण असतं ना तो संघ धावपळकाचा जास्त विचार करतो. इथे मात्र धावांचा विचार केला तर येणारे चेंडू आता या षटकामधील उर्वरित 4 म्हणजे 10 मध्ये धावा हव्यात त्या अजूनही, त्या म्हणजे 25. 10ला 25. अमोल पाटे विल बी एबल टू हिट थर्ड सिक्स. नो. इथे हा चेंडू डॉट फेकलाय. सामन्यामध्ये कमबॅक करतोय गोलंदाज मिस्टर सचिन कदम. कमबॅक करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. खूप चांगला अभ्यास खऱ्या अर्थानं सचिन कदम सरांकडे. मागची जी स्पर्धा रंगली तिथे त्यांच्याशी आम्ही संवाद साधला होता. कळपकता, बुद्धिमत्ता आहे, परंतु यंग टॅलेंटच्या समोर मात्र आता इथे मात्र अनुभव हा कुठेतरी बॅकफुटवर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि उर्वरित चेंडू असतील ते 8 आणि आता धावा काढायचे आहेत त्या तब्बल 21. 8ला 21 असं इक्वेशन आता पाहायला मिळतंय. आणि अमोल पाटे याचा जर का विचार केला तर त्याच्या बॅटमधनं फक्त षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. एकूण धावसंख्या झाली ती 24 आणि अजूनही धावा काढायच्या आहेत त्या 21. 8 चेंडू आणि 21 धावा. काय अफलातून फलंदाजी आहे पहा. इथे बॅट फिरवलीये, डॉट बॉल येईल आणि आता 7ला 21. धावफलकाचा प्रेशर जरूर आहे अमोल पाटेवर, परंतु त्याच्या बॅटमधून आलेले 2 षटकार त्यानंतर 1 चौकार. आता मात्र संवाद साधला जातोय. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज भावेश पाटे हा थोडासा अनुभवी आहे आणि अनुभवी फलंदाजाकडनं एखाद्या अनुभवी खेळाडूकडनं थोडंसं ट्रान्सफर ऑफ कम्युनिकेशन, ट्रान्सफर ऑफ नॉलेज ज्याला आपण म्हणतो, आणि त्यांच्याकडे असलेला क्रिकेटचा अनुभव थोडासा मी म्हणेन एक हँडओव्हर केलं जात आहे ते अमोल पाटेकडे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सचिन कदम. या वेळेला चेंडू जोरकस मारलाय, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू गेला डीप लॉंग ऑन मध्ये. जिथे क्षेत्ररक्षक आहेत कोणतीही चूक न करता चेंडू फेकून देतील आणि फेकून दिल्यानंतर अंतिमच्या एका चेंडूवर धावा मिळतील फक्त 1 आणि 1 षटक. 2 षटकांचा खेळ इथे झालाय संपन्न. एकूण धावसंख्या झाली ती 25. आता 6ला धावा हव्यात त्या 20. आता मात्र सामना डोलायमान अवस्थेमध्ये आहे. जो फलंदाज फलंदाजी करतोय तो अगदी रेशम पंत स्टाईलनं त्यानं 1 षटकार 2 षटकार आणि 2 चौकार लगावलेत. म्हणजे संघाची संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी त्यानं एक हाती झुंज देण्यासाठी तो सज्ज आहे. हल्दुले टीम तुमचे पॅड बांधून ठेवा आणि लवकरात लवकर आपण सज्ज राहायचंय प्लीज. कसं असताना जो संघ सामना जिंकतो ना त्याला कधी अनाऊन्स करायची आवश्यकता भासत नाहीये. त्यांच्याकडे मोमेंटम असतो आणि तो मोमेंटम असल्यामुळे तो नेहमीच रेडी असतो. हे सूत्र आम्ही जरूर पाहिले, परंतु आज तब्बल 16 संघ खेळ करतायत आणि कुणी एक संघ जर का उशिरा येतोय तर वेळेचं जे आपलं गणित आहे ना ते वेळेचं गणित आपलं बदलेल. आणि वेळ आणि सूर्य कोणासाठी थांबत नाही हे तर आपल्याला माहितीच आहे. म्हणूनच की काय आम्ही अनाऊन्स करतोय हळदुळे संघ आपण कुठेही जाऊ नका. यानंतरची मॅच आपल्याला आता 6 चेंडूंमध्ये जरूर पाहायला मिळेल. 6ला समीकरण आहे ते 20 आणि आपली भूमिका समजली ना की जबाबदारी पार पडताना प्रश्न पडत नाही. आणि तो प्रश्न नाहीये तो फलंदाज अमोल पाटे याच्या चेहऱ्यावर. त्याला मात्र 6 चेंडूमध्ये 20 धावांचं हे जे समीकरण आहे ना एक कोड आहे ना ते कोड त्याला सोडवायचं आहे. पहिलाच बुबुळ वाजवायचा होता, परंतु इथे क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः करतायत चूक आणि या धावा मिळतील
फक्त 1 आणि एकूण धावसंख्या पोहोचली ती 26 वर. आता 5 ला धावा हव्यात ते 19. पराभवाची भीती बाळगणाऱ्याला विजयाचे स्वप्न बघण्याचा अधिकार नसो असं म्हणतात, परंतु इथे अजूनपर्यंत सामन्यामध्ये विचार केला तर अजून एखादा मोठा फटका सामन्यामध्ये कमबॅक करतील तो तामसडे संघ. अजून एखादा डॉट बॉल सामन्यामध्ये पारड जड करतील ते अर्थातच बोरघर हा संघ. जसे डॉट बॉल येत आहेत तसे मात्र बोरघर संघाच्या 12th मॅनच्या चेहऱ्यावर देखील स्मित असे पाहायला मिळते आणि असायला हवं. आपण संघाच्या बेंच स्क्वॉडमध्ये जरी असलो ना तरी देखील तुम्हाला संघाच्या विजयामध्ये आणि पराभवामध्ये मी म्हणेन तितकाच तुमचं कॉन्ट्रीब्युशन देता आलं पाहिजे. 5 ला 19 समीकरण थोडंसं कठीण वाटतंय, कठीण आहे, परंतु इथे मात्र अशक्य नाहीये. प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. संघर्ष करण्यासाठी मैदानामध्ये फलंदाज आलाय इन ॲट नंबर 3 मिस्टर भावेश. पहिलाच बॉल सरळ सोडून दिलाय, पंचांकडनं अपील केली आहे, पंच अपील उचलतायत आणि आमच्याकडे इशारा करतायत की हा असेल व्हाईट बॉल. आता 5 ला 18 5 ला 18. बरेच संघ पराभव झाले, बरेच संघांचा पराभव झाला. पराभव झालेल्या संघांना देखील सांगू इच्छितो तुम्ही देखील हताश नाराज होऊ नका. येत्या दिवसामध्ये बऱ्याचशा स्पर्धा आहेत, त्या स्पर्धांमध्ये चांगला खेळ करा. या वेळेला स्टेप आउट केलं आणि आता काय घडतंय, आता फलंदाज बाद, रनआउट झालाय. भावेश पाटे आउट. इनोव्हेशन, संगीत क्षेत्रामध्ये झालेलं इनोव्हेशन आणि खऱ्या अर्थानं सर्व काही साध्य करू शकलंय ते खऱ्या अर्थानं टेक्नॉलॉजीचा माध्यम वापरून, आणि टेक्नॉलॉजीचाच माध्यम वापरून आपण ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करतोय. यूट्यूब लाईव्ह आम्ही जरूर फॉर्च्यून लाईव्ह या संपूर्ण टेक्निकल टीमचं धन्यवाद व्यक्त करू. अशा खऱ्या अर्थानं या लाईव्ह यूट्यूब वाहिनीचे मालक राजेंद्र म्हात्रे खोडारी गावचे, त्यांना देखील आम्ही जरूर धन्यवाद देऊ. आम्हाला देखील नेहमीच ते मार्गदर्शन करत असतात. आज त्यांची टेक्निकल टीम आमची संपूर्ण स्पर्धा कव्हर करते. ओर द विकेटनं गोलंदाज तयार, बॅट अगोदरच फिरवली आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत, फलंदाजाकडे अनुभव नाही आहे आणि तुमच्याकडे अनुभव नसेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला मत मॅचमध्ये उतरल्यानंतर तितकासा परफॉर्मन्स देता येत नाही आहे. चूक झाली खऱ्या अर्थानं. थोडंसं ऑब्झर्वेशन मी तामसडे संघाकडे जरूर पोहोचवू इच्छितो. पहिला बॉल फेकला गेला, बरोबर अंतिमचा बॉल फेकला गेला, तर अंतिमच्या बॉलवर मी म्हणेन एक धाव आली. अमोल पाटेकडे स्ट्राईक होती. या वेळेला मात्र फ्लॅट 4 चौकार आलाय. धावसंख्या चौकारांना पोहोचली आहे ती तब्बल 31 वर आणि आता जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 14. चला गोलंदाज तयार आहे. अजूनही 14 धावांची गरज आहे. द मॅच इज स्टील ऑन. एखादी चुकी गोलंदाजाची मॅचमध्ये कमबॅक करून देईल तामसडे संघाला, परंतु ती चुकी करेल का गोलंदाज? नाही नाही. आणि इथे मात्र पराभवाच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅट्समन इन बिटवीन, रन आउट. दोन षटकार 2 चौकार आपण पाहिले. उत्तरार्धामध्ये 6 ला 20 असं समीकरण होतं आणि 6 ला 20 हे समीकरण असताना ते समीकरण सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं अमोल पाटे सारखाच फलंदाज जो फॉर्म मध्ये होता, जो टच मध्ये होता. कधी कधी आपण पाहतो रोहित शर्मा फॉर्म मध्ये असतो, विराट कोहली नॉन स्ट्रायकर एंडकडे असतो, परंतु विराट कोहली रोहित शर्माला स्ट्रायकर एंडवर आणून सांगतो की तुला आता खेळायचं, तुला मॅच फिनिश करायची आहे. अगदी तसंच
तुम्हाला माहिती आहे विराट कोहली इज बेटर व्हर्जन दॅन रोहित शर्मा, बट स्टील इन द गेम फॉर्म मध्ये कोण आहे, रिदम मध्ये कोण आहे, टच मध्ये कोण आहे ते महत्वाचं आहे. याही वेळेला मात्र हा अंतिमचा बॉल येतो, डॉट बॉल, आणि यानंतर विजयी होतोय तो अर्थातच मिनी कॉंग्रॅच्युलेशन्स बोरगर टीम, आणि व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक तामसडे संघ. तुम्ही मात्र हताश, नाराज होऊ नका. पराभव हा एक खेळाचा भाग आहे आणि म्हणूनच की काय तुम्हाला मात्र तामसडे जिंकले, माफ करा, तामसडे हा संघ विजयी होतोय आणि बोरघर संघ इथे मात्र परास्त झालाय. परास्त झालेल्या संघाला आम्ही नक्कीच पुढच्या स्पर्धांसाठी देतो मनस्वी शुभेच्छा.